नमस्कार. आपण बघतोय अधिक महिन्यातील पुण्यकारक अशी पंचपर्व. त्यापैकी दुसरं महत्वाचं पर्व म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा हे पर्व 31 मे 2026 रोजी येते. तर या अधिक महिन्याच्या पौर्णिमेमध्ये आपण काय करायचंय, तर या दिवशी आपली इष्ट देवता किंवा आपलं आराध्य दैवत जे आहे, आपल्या घरातले जे देव आहेत त्यांचं पूजन सांगितलेलं आहे. ते खूप महत्वाचं असतं. शिवाय या दिवशी पुरुषोत्तमाची म्हणजेच श्री विष्णूची विधिवत पूजा करायला सांगितलेली आहे. आणि त्यानंतर ब्राह्मणाला स्वइच्छेने आपलं जे काही म्हणजे कुठली एखादी विशिष्ट वस्तू सांगितलेली नाहीये, पण या दिवशीचं तुमच्या स्वइच्छेने जे काही तुम्ही ब्राह्मणास दान करू इच्छिता ते तुम्ही देऊ शकता. आता विष्णू उपासना करायची म्हणजे काय, एकतर तुम्ही सत्यनारायणाची पूजा या दिवशी करू शकता, याचं खूप विशेष असं फल तुम्हाला प्राप्त होईल. किंवा जर तुम्हाला ती पूजा आत्ता करता येत नसेल तर विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन करा, निदान ऐका तरी. तर मी तर खरं असं सांगेन की पूर्ण अधिक मासामध्ये रोज जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकलत, वाचलत तर त्याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.